Hello everyone. In standard 12 biology, second topic, reproduction in lower and higher animals. In this we are going to study here about male reproductive system of man. In male reproductive system, you already studied this male reproductive system in standard 10, and today again we study here about the reproductive system, then their organs, reproductive organs, then associated reproductive glands, hormones, external genitalia, etc. in this system. Then in male reproductive system of man, there are some organs which are reproductive organs. These are consist of, first one is a testes, then second one is a accessory ducts. In this vasa deferentia, that is a vas deferens, or it is also called as a sperm duct. Then in this third part is the glands. In the glands there are three main glands associated with this male reproductive system, that are seminal vesicles, prostate gland, as well as Copper's gland, or it is also called as a bulbourethral glands. These are three glands are included in these glands. Then fourth is the external genitalia. In this external genitalia, the external organs included in this male reproductive system are scrotum, then penis. These are the external organs which are associated with male reproductive system of man. Here each and every organ is discussed in details. First, testes. You carefully observe this male reproductive system in textbook page number 20. Figure number this figure is in 2.3, that is a LS of testes. Then figure number 2.4, that is a TS of testes, and this male reproductive system, the figure is here in, can you recall, label the given male reproductive system you have studied. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम दिलेली आहे, ती केअरफुली आपण ऑब्झर्व करायची आहे, आणि त्यामधील घटक जे आपण इथं डिस्कस करत आहोत त्यामध्ये पहिला पॉइंट आहे टेस्टिस. म्हणजे यामधला पहिला घटक आहे टेस्टिस. टेस्टिस आर अ पेअर. अ पेअर म्हणजे एक जोडी, म्हणजे टेस्टिसची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्यूमन मध्ये टेस्टिस म्हणजेच हे ग्रंथी आहेत की जे स्पर्म तयार करतात, म्हणजे शुक्राणू तयार करतात, आणि त्यामुळे हे टेस्टिस इन वन पेअर, म्हणजे ते वन पेअर म्हणजेच ते दोन असतात संख्येने. मिसोडर्मल इन ओरिजिन, त्याचं जे ओरिजिन आहे ते मिसोडर्म मधून आहे. आर फॉर्मड इन द लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. हे लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे ओटी पोटाच्या पण खालच्या बाजूला हे काय असतात, लोकेट असतात, म्हणजे तयार होतात. दे आर लोकेटेड इन अ पाउच कॉल्ड स्क्रोटम. ते ज्या पाउच मध्ये आता हे टेस्टिस असतील, तर हे टेस्टिस ज्या पाउच मध्ये लोकेट असतात त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्क्रोटम. These are located in the pouch called as a scrotum, or it is also called as a scrotal sac. Then during early fetal life, सुरुवातीच्या लवकर जे fetal life असतं, म्हणजे सुरुवातीला बाळ जन्मल्या the testes developed in abdominal cavity and later they descend into the scrotal sac through a passage called a inguinal canal. म्हणजे बाळ जेव्हा जन्मतं, मुलगा जेव्हा जन्मतो
तेव्हा त्याचे टेस्टिस जे असतात त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात, म्हणजे पोटाच्या भागामध्ये खालच्या बाजूला असतात. पण जेव्हा त्याची वाढ होते त्यानंतर ते खाली खाली सरकत जातात आणि पूर्णपणे स्क्रोटल सॅकमध्ये ते इंग्युनल कॅनालमध्ये ते लोकेट होतात, म्हणजे संपूर्ण ओटीपोटाच्या खालच्या बाजूला ते सरकतात आणि त्यानंतर त्या इंग्युनल कॅनालमध्ये ते काय होतात, खाली डिसेंड होतात, म्हणजे खाली जातात. ईच टेस्टिस, असे 2 टेस्टिस असतात. आकृतीमध्ये तुम्हाला पाहत असाल की 2 टेस्टिस आहेत आणि ते ओव्हल इन शेप आहेत, अंडाकृती आहेत. ओव्हल इन शेप 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, त्याची लांबी आहे 4 ते 5 सेंटीमीटर. त्यानंतर 2 to 3 सेंटीमीटर वाईड, त्याची विड्थ आहे 2 to 3 सेंटीमीटर, म्हणजेच त्याची रुंदी आहे 2 ते 3 सेंटीमीटर आणि त्याची जाडी आहे 3 सेंटीमीटर. आता यानंतर आपण जर टेस्टिसचा टीएस घेतला म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन, म्हणजेच आपण त्याची हिस्टॉलॉजी बघितली. हिस्टॉलॉजी मीन्स इट इज द स्टडी ऑफ टिश्यू, मीन्स स्ट्रक्चर ऑफ टिश्यू, म्हणजे आपल्याला इथं टिश्यूचा अभ्यास करायचा असेल म्हणजे नेमकं ह्या टेस्टिसमधून, आता जर ह्या टेस्टिस आहे तर याचा आपण टीएस घेतला तर ह्या टीएस म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिसच्या ट्रान्सव्हर्स सेक्शनमध्ये नेमकं काय दिसतं हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पर्म्स कसे तयार होतात, सेमिनिफेरस ट्यूब्यूल काय असतात ते आपल्याला हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच आपण ह्या टेस्टिसचा टीएस घेतला तर त्या टीएसमध्ये आपल्याला लक्षात येतं की त्या टीएसमध्ये आपण वेगवेगळे म्हणजे स्पर्म कसे तयार होतात, स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि ते कोण तयार करतात. आता याच्यामध्ये इन हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस, द टेस्टिस इज एक्सटर्नली कवर्ड बाय कोलॅजिनस कनेक्टिव्ह टिश्यू लेयर कॉल्ड ट्युनिका अल्ब्युजिनिया. आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिसचं म्हणजे टीएस ऑफ टेस्टिसची फिगर 2.4 पाहावयाची आहे. काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येत असेल की त्याचं एक्सटर्नल कवरिंग जे आहे त्याला म्हणायचं आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू लेअरनी बनलेलं आहे, त्याला आपण ट्युनिका अल्ब्युजिनिया असं म्हणतो. आउटर टू इट इज अन इनकम्प्लीट पेरिटोनियल कवरिंग कॉल्ड ट्युनिका व्हॅजिनॅलिस. त्याच्या बाहेरून एक इनकम्प्लीट कवरिंग आहे त्याला आपण ट्युनिका व्हॅजिनॅलिस असं म्हणतो. त्यानंतर त्याच्या आतल्या बाजूला ट्युनिका व्हॅस्क्युलोसा हे कवरिंग आहे. त्यानंतर ट्युनिका अल्ब्युजिनिया जे आहे ते ईच टेस्टिस इंटू डिवाइड ईच टेस्टिस, त्या प्रत्येक टेस्टिसमध्ये त्याच्यापासून 200 ते 300 लोब्युल्स तयार झालेले असतात आणि त्या लोब्युल्समध्ये याच्यासाठी आपल्याला फिगर 2.3 एलएस ऑफ टेस्टिस या फिगरमध्ये तुम्हाला ते लोब्युल्स दिसतील. ते लोब्युल्स जे आहेत ते 200 ते 300 लोब्युल्स आहेत. त्यानंतर प्रत्येक लोब्युलमध्ये 1 ते 4 असे हायली क्वाइल्ड म्हणजे ज्याचं भरपूर क्वाइलिंग झालेलं आहे असे हायली क्वाइल्ड सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत. काय आहेत? सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. देन ईच सेमिनिफेरस ट्यूब्युल, त्यातला प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्युल्स म्हणजे याचा अर्थ आहे सिमेन तयार करणारे. ट्यूब्युल इज लाइन्ड बाय क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल दॅट इज अ स्पर्मॅटोगोनिया. त्यातला प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्युल त्याच्यापासून आतून त्याला क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियल सेल्सनी म्हणजेच स्पर्मॅटोगोनियानी ते बनलेले आहेत. अँड फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स, आणि खूप मोठ्या आकाराचे पिरॅमिडल सेल्स सुद्धा तयार झालेले असतात. त्याला आपण जे पिरॅमिडल सेल्स आहेत त्यालाच आपण सर्टोली सेल्स किंवा सस्टेंटॅक्युलर सेल्स असं आपण म्हणायचं आहे. आता त्याच्यामध्ये जे जर्मिनल एपिथेलियम आहे टीएस ऑफ टेस्टिसमध्ये, जर्मिनल एपिथेलियममध्ये गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होते. कोणती प्रोसेस होते? गॅमेटोजेनेसिस. या शब्दाचाच अर्थ आहे गॅमेटो म्हणजे गॅमेट म्हणजे मेल गॅमेट. आता इथे मेल गॅमेट तयार होणार आहे म्हणजे स्पर्म तयार होणार आहे
जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. त्यामुळे इथं मेल गॅमेट स्पर्म तयार होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे, म्हणून गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होऊन त्याच्यापासून स्पर्मॅटोझुआ तयार होतो. शब्दातलाच अर्थ आहे स्पर्मॅटोझुआ मीन्स स्पर्मॅटोझुआ. याच्यामध्ये स्पर्म तयार होण्याची प्रोसेस म्हणजे स्पर्म तयार होतात. त्यामध्ये आणखीन एक सेल्स आहेत सर्टोली सेल्स. तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. सर्टोली सेल्स ज्या आहेत त्या व्हायोलेट कलरने दाखवलेल्या आहेत. सर्टोली सेल्स प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग स्पर्म्स. सर्टोली सेल्स जे आहेत ते वाढणाऱ्या स्पर्मसाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. या स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये अनेक प्रकारचे सेमिनिफेरस ट्युब्युल्स तयार होतात. द इनरमोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल्स, सगळ्यात आतील स्पर्मॅटोगोनियल सेल जी असते ती 2n कंडिशनची असते. त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, त्याचंच कन्व्हर्जन प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये होतं, तेही डिप्लॉइड आहे म्हणजे 2n कंडिशनचं आहे. त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहे. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मात्र n कंडिशनचं आहे, म्हणजे इथं डिप्लॉइड सेलचं कन्व्हर्जन हॅप्लॉइडमध्ये होतं म्हणून तिथं n कंडिशन आहे. त्यानंतर स्पर्मॅटिड्स जे आहे ते n कंडिशनचं आहे. अँड स्पर्म्स, आणि स्पर्म्स म्हणजेच शुक्राणू, हे शुक्रतंतू किंवा हेच मेल सेक्स सेल्स हे n कंडिशनचे असतात म्हणजेच हॅप्लॉइड स्टेजमध्ये असतात. दी इंटरस्टिशियल सेल्स ऑर लिडिंग सेल्स. आता इंटरस्टिशियल सेल्स जे आहेत किंवा लिडिंग सेल्स लाय इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्युल. हे सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे लिडिंग सेल्स आहेत त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे, इट सिक्रीट्स अ मेल सेक्स हार्मोन दॅट इज अ एंड्रोजन ऑर टेस्टोस्टेरॉन. विद्यार्थी मित्रांनो याला अधोरेखित करा. टेस्टोस्टेरॉन किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे एंड्रोजन. म्हणजे पुरुषांमध्ये जे जे गुणधर्म असतात, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तर असतातच, शिवाय पूर्णपणे मेल सेक्स हार्मोन हे टेस्टोस्टेरॉनलाच म्हणायचं की या टेस्टोस्टेरॉनमुळेच पुरुषांमध्ये सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार होतात आणि म्हणून याच हार्मोनला एंड्रोजन असं देखील म्हणायचं. लक्षात ठेवा, मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन आणि हा त्या लिडिंग सेलकडून किंवा इंटरस्टिशियल सेल्सकडून सिक्रीट केला जातो. त्यानंतर आहे आपण तिसरा भाग शिकणार आहे. दुसरा भाग आहे असेसरी डक्ट्स. असेसरी ह्या शब्दातच अर्थ आहे, कारण टेस्टिस हा मेन आहे म्हणजे महत्त्वाचा अवयव आहे. त्यानंतर त्या टेस्टिसला चिकटलेल्या इतर टेस्टिसपासून स्पर्म वाहून येणाऱ्या इतर ज्या डक्ट आहेत त्या डक्टमध्ये त्यांना आपण असेसरी डक्ट म्हणणार आहे. मग ह्या डक्टमध्ये कुठले कुठले घटक येतात तर त्याच्यामध्ये व्हासा इफ्रन्शिया, इपिडायडिमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिथ्रा हे सगळे भाग हे असेसरी डक्टमध्ये येतात. म्हणजे ह्या असेसरी डक्टमध्ये आपण जर पाहिलं, in accessory ducts there are rete testis, then vasa infrantia, then epididymis, then epididymis, then vas deferens, ejaculatory duct, vas deferens, ejaculatory duct, ejaculatory duct,
अँड युरिथ्रा. हे सर्व घटक जे आहेत हे सगळे त्या असेसरी डक्ट्समध्ये यांचा समावेश होतो. यामध्ये पहिला जो भाग आहे रिटेटेस्टिस. रिटेटेस्टिसचा अर्थ काय होतो तर रिटेटेस्टिस मीन्स ऑल द सेमिनिफेरस ट्यूब्यूल, म्हणजे सगळे सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे आहेत टेस्टिस मधले ते ट्यूब्यूल्स त्याचं ऑफ द टेस्टिस ॲट द पोस्टिरियर सरफेस फॉर्म अ नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल. त्याच्यापासून वाहिन्यांचं एक जाळं बनतं. त्या जाळ्यालाच त्या नेटवर्कलाच आपण रिटेटेस्टिस असं म्हणणार आहे. आणि हा भाग तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिसपासून बाहेर पडणारा जो भाग आहे तिथं हा भाग दिसतोय रिटेटेस्टिसचा. त्यानंतर रिटेटेस्टिसपासून जवळजवळ बाहेर पडणाऱ्या 12 ते 20 एवढ्या नंबरनं बारीक फाईन ट्यूब्यूल्स, फाईन म्हणजे अतिशय बारीक सूक्ष्म असे ट्यूब्यूल्स त्यातनं अराईज होतात. त्यांना आपण काय म्हणायचं व्हासा इफ्रन्शिया. बघा इथं फरक आहे. व्हास डेफरन्स वेगळी, व्हास इफ्रन्स वेगळी. व्हास इफ्रन्स ही रिटेटेस्टिसपासून काय होते तयार होते आणि ती बाहेर पडते व्हासा इफ्रन्शिया. दे कॅरी द स्पर्म्स फ्रॉम द टेस्टिस अँड ओपन इनटू द इपिडायडिमिस. दे कॅरी द स्पर्म्स फ्रॉम द टेस्टिस. टेस्टिसपासून ते काय करतात स्पर्म कॅरी करतात आणि त्यानंतर इपिडायडिमिसमध्ये म्हणजेच टेस्टिसपासून स्पर्म कॅरी केले जातात अँड ओपन इनटू द इपिडायडिमिस. इपिडायडिमिस म्हणजेच इथं टेस्टिसपासून येणारे स्पर्म्स ते कॅरी करून व्हासा इफ्रन्शियापर्यंत आणलं जातं. व्हासा इफ्रन्शिया नंतर ती एका लॉंग कॉइल्ड ट्यूब्यूलमध्ये त्या स्पर्मला सोडते. त्याला आपण इपिडायडिमिस म्हणणार आहे. देन इपिडायडिमिस इट इज अ लॉंग. इपिडायडिमिस हे लॉंग हायली कॉइल्ड ट्यूब विच इज डिफरन्शिएटेड इनटू अप्पर कॅप्यूट, मिडल कॉर्प्यूस अँड लोअर कॉडा इपिडायडिमिस. त्या इपिडायडिमिसमध्ये जेव्हा ओपन होतं तेव्हा इपिडायडिमिसचा भाग हा काय आहे एकूण त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. त्याचा वरचा भाग आहे त्याला आपण म्हणायचं आहे कॅप्यूट. त्याचा मधला भाग जो आहे त्याला आपण म्हणायचं आहे कॉर्पस आणि त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण म्हणायचं आहे कॉडा इपिडायडिमिस. द स्पर्म्स अंडरगो मॅच्युरेशन. यानंतर स्पर्म जे असतात ते मॅच्युरेशनला या इपिडायडिमिसमध्ये जातात. म्हणजे स्पर्म सुरुवातीला इमॅच्युअर असतात पण ते मॅच्युरेशनला मात्र इपिडायडिमिसमध्ये जातात. पोस्टेरियरली इट लीड्स इनटू द व्हास डेफरन्स. नंतर त्याचं रूपांतर व्हास डेफरन्समध्ये त्या जातात. व्हास डेफरन्समध्ये गेल्यानंतर व्हास डेफरन्स ही अशी वाहिनी आहे की ती इपिडायडिमिसपासून पूर्णपणे युरिथ्रल पॅसेजपर्यंत ती काय करते स्पर्म कंडक्ट करण्याचे काम करते. व्हास डेफरन्स जे आहे आता आपण ह्या व्हास डेफरन्समध्ये तीच व्हास डेफरन्स इज द स्पर्म्स अंडरगो मॅच्युरेशन. पोस्टेरियरली इट लीड्स टू द व्हास डेफरन्स which travel up to the abdominal cavity. या व्हास डेफरन्समध्ये स्पर्म्स वाहून त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीपर्यंत वाहून येण्याचं काम ही डेफरन्स करते म्हणजे डक्ट करते अँड लूप्स ओव्हर द युरेटर टू ओपन इनटू द युरिथ्रा. आणि नंतर ते युरिथ्रामध्ये ओपन केलं जातं. बिफोर डुईंग सो इट जॉईन द डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल्स. हे करण्या अगोदर त्याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकलची डक्ट तिथं ओपन होते. सेमिनल व्हेसिकल आकृतीमध्ये हा भाग दिसतोय सेमिनल व्हेसिकल आणि सेमिनल व्हेसिकल त्या डक्टमध्ये ओपन होते आणि ती जिथं ओपन होते म्हणजे तिथं जी त्या सेमिनल व्हेसिकलची डक्ट जिथं त्या व्हास रेफरन्सला जोडली जाते तिला आपण इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणणार आहे. इजॅक्युलेटरी डक्ट. देन इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड. ही इजॅक्युलेटरी डक्ट प्रोस्टेट ग्लँडमधून पास होते आणि ओपन्स इनटू द युरिथ्रा. शेवटी ती युरिथ्रामध्ये ओपन होते. ह्या युरिथ्रामध्ये ओपन झाल्यानंतर युरिथ्रा प्रोव्हाइड्स अ कॉमन पॅसेज. युरिथ्रामध्ये एक कॉमन पॅसेज आहे. युरिथ्रा हा एक कॉमन पॅसेज आहे. का
कारण त्या युरिथ्रामधून युरिन पण वाहून जाणार आहे आणि स्पर्म पण वाहून जाणार आहे, म्हणजे सीमेन पण वाहणार आहे. आणि म्हणून याला आपण आणखीन एक नाव आहे युरिनोजेनायटल डक्ट. युरिनोजेनायटल डक्ट अधोरेखित करा त्याला. इन मेल्स द युरिथ्रा इज लॉंग. पुरुषांमध्ये हा युरिथ्रा लांबट आकाराचा असतो, लांब असतो. अँड एक्सटेंडेड थ्रू द पेनिस, आणि त्याचं रूपांतर पुढं पेनिसमध्ये झालेलं आहे. त्यानंतर इट ओपन्स टू द आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड युरिथ्रल मीटस और युरिथ्रल ऑरिफिस. बाहेरून त्याचं जे ओपनिंग आहे त्याला युरिथ्रल ओरिफिस असं म्हणायचं. ऑल द ॲक्सेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरिथ्रा आर प्रेझेंट इन पेयर्स. सगळे जे ॲक्सेसरी डक्ट्स आहेत इथं आपण पाहिलेले हे सगळे पेयरने असतात, म्हणजे जोडीनं असतात. कारण का ह्युमन बॉडी ही बायलॅटरल सिमेट्री दाखवते, त्यामुळं बॉडीच्या मुख्य अक्षापासून हे दोन्हीकडचे म्हणजे टेस्टिस जसे दोन आहेत तशा दोन्हीकडच्या भागांना हे सेम अवयव असल्यामुळं ॲक्च्युली हे दोन्ही पेयरनी सगळीकडं हे ऑर्गन्स पेयरनी दिसून येतात. यानंतर तिसरा भाग आहे ग्लँड्स, म्हणजे असोसिएटेड ग्रंथी. ग्लँड्स मीन्स ग्रंथी. हिअर accessory glands are, there are 3 types of glands. म्हणजे याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे ग्रंथी बघतोय. त्या ग्रंथींमध्ये पहिली ग्रंथी आहे ती म्हणजे सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल ही पहिली ग्रंथी. दुसरी आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. तिसरी आहे कॉपर्स ग्लँड. कॉपर्स ग्लँड. ॲक्च्युली या तिन्ही ग्लँडचं सिक्रिशन मिळूनच सीमेन तयार होणार आहे. पहिलं जे आहे सेमिनल वेसिकल, हे सुद्धा सेमिनल वेसिकल, दीज आर ऑल्सो अ पेअर ऑफ ग्लँड्स lying on the posterior side of the urinary bladder. urinary bladderच्या पाठीमागच्या बाजूला हे लोकेट असतं. इट सिक्रेट अल्कलाइन फ्लुइड दॅट इज अ सेमिनल फ्लुइड. त्याच्याकडून सेमिनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं. ह्या सेमिनल फ्लुइडमध्ये फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजेन आहे अँड प्रोस्टाग्लॅन्डिन्स. म्हणजे त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे, फायब्रिनोजेन आहे आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहे. शिवाय इट कंटेन्स अबाउट 60% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सीमेन. एका ह्युमन बीइंगमध्ये जेवढं सीमेन तयार होतं, मेल ह्युमनमध्ये जेवढं सीमेन तयार होतं त्यातला 60% भाग हा फक्त आणि फक्त सेमिनल फ्लुइडचा असतो. फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर स्पर्म. म्हणजे फ्रुक्टोजचा उपयोग त्या स्पर्मला कशासाठी आहे, तर एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी आहे. वाईल फायब्रिनोजेन कोॲग्युलेट्स, पण फायब्रिनोजेन मात्र कोॲग्युलेट होतो द सीमेन इनटू अ बोलस फॉर क्विक प्रोपल्शन इन द व्हजायना. म्हणजे फायब्रिनोजेन मात्र त्यांना व्हजायनामध्ये पटकन सोडण्यासाठी, त्याचं क्विक प्रोपल्शन म्हणजे तो पुढे ढकलण्यासाठी ह्या फायब्रिनोजेनचा उपयोग होत असतो. आता प्रोस्टाग्लॅन्डिन्स जे आहेत स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस in vagina and uterus aiding faster movement of sperms towards the egg in the female body. म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन्स जे आहेत स्टिम्युलेट रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. रिव्हर्स पेरिस्टाल्सिस होण्यासाठी त्याला स्टिम्युलेशन देण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन आहेत. इन व्हजायना, व्हजायनामधून ते पटकन युटेरसमधून ते पटकन फास्टर मुवमेंट होऊन स्पर्म हे जास्तीत जास्त एगकडे पटकन जातील त्याच्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन मदत करत असतात. यानंतर हे झालं सेमिनल फ्लुइड. सेमिनल वेसिकलच्या बाबतीत लक्षात ठेवा, त्याच्याकडून सेमिनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं. आता प्रोस्टेट ग्लँड जे आहेत, प्रोस्टेट ग्लँड इट इज अ लार्ज. प्रोस्टेट ग्लँड आकाराने मोठी असते. सिंगल ग्लँड, फक्त प्रोस्टेट ग्लँड ही फक्त सिंगल आहे, एकच असते. मेड अप ऑफ 20 to 30 lobes and is located underneath of urinary bladder. युरिनरी ब्लॅडरच्या म्हणजे मूत्राशयाची जी पिशवी असते त्याच्या खालच्या बाजूला
ही प्रोस्टेट ग्लँड आहे. त्याच्यामध्ये 20 ते 30 लोब्स असतात. त्यामध्ये एक सराउंड युरिथ्रा, त्याला बाहेरून त्याच्यामध्ये युरिथ्रा आणि रिलीजिस म्हणजे बाहेरच्या बाजूला युरिथ्रा असते आणि त्याच्याकडून एक मिल्की म्हणजे दुधाळ अशी एक व्हाईट सिक्रिशन, स्लाइटली ॲसिडिक, थोडीशी ती ॲसिडिक अशी सिक्रिशन त्याच्याकडून होतं. त्याला आपण प्रोस्टॅटिक फ्लूइड असं म्हणायचं. प्रोस्टेट ग्लँडकडून सिक्रीट होणारं फ्लूइड म्हणजे प्रोस्टॅटिक फ्लूइड हे युरिथ्रामध्ये सिक्रीट केलं जातं. टोटल सिमेनपैकी 30% भाग हा कशाचा असतो? प्रोस्टेट ग्लँडचा असतो. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲसिडिक एन्झाईम्स असतात. त्याच्यामध्ये ॲसिड फॉस्फेटेज आहे की जे स्पर्मला प्रोटेक्ट करतात. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण देतात. फ्रॉम द ॲसिडिक इन्व्हायरमेंट ऑफ वजायना, म्हणजे वजायनामध्ये ॲसिडिक इन्व्हायरमेंट असतं आणि त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे स्पर्म त्याच्या ॲसिडिक इन्व्हायरमेंटमध्ये मरून जाऊ नये, म्हणजे ते किल होऊ नये, ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्या ॲसिड फॉस्फेटेज या एन्झाईमचा तिथं उपयोग होतो. यानंतर तिसरी ग्रंथी आहे कॉपर्स ग्लँड. कॉपर्स ग्लँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बल्बोयुरेथ्रल ग्लँड. युरेथ्रल ग्लँड. आता कॉपर्स ग्लँड ह्या आकाराने एकदम छोट्या असतात. इट इज अ स्मॉल पी साइज्ड म्हणजे वाटाण्याच्या आकाराच्या एकदम छोट्या असतात. पेयर्ड म्हणजे 2 असतात. ऑन आयदर साइड ऑफ द युरिथ्राच्या दोन्ही बाजूला त्या असतात. सिक्रीट अँड अल्कलाईन, ह्याच्याकडून अल्कलाईन सिक्रिशन होतं. सिक्रिशन म्हणजे स्त्राव. आणि जो व्हिस्कस म्युकस लाईक फ्लूइड, त्याचा फ्लूइड जे आहे ते म्युकस लाईक आहे. म्युकस लाईक म्हणजे म्युकस सारखं त्याचं फ्लूइड आहे. ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट, ते वंगणासारखं काम करतं. ड्युरिंग कॉप्युलेशन म्हणजे कॉप्युलेशनच्या वेळेला, मेटिंगच्या वेळेला स्पर्म इजॅक्युलेट करण्यासाठी याचा उपयोग काय होतो? अतिशय छोट्या लुब्रिकेशनसाठी, म्हणजे लुब्रिकेशन म्हणजे वंगण म्हणून सहजपणे स्पर्म डिपॉझिट करण्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट यातला पुढचा भाग म्हणजे त्या सगळ्या ग्रंथींकडून सिक्रीट होणारा म्हणजे सीमेन. सीमेन म्हणजेच वीर्य. हे सीमेन इट इज द व्हिस्कस अल्कलाईन अँड मिल्की फ्लूइड. मिल्की म्हणजेच हे थोडंसं व्हाईटिश असं मिल्की फ्लूइड आहे, ज्याचा pH, त्या सीमेनचा pH किती असतो बघा, 7.2 to 7.7. इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कडून इजॅक्युलेट केला जातो. नॉर्मली 2.5 to 4.0 ml ऑफ सीमेन इज गिवन आउट ड्युरिंग अ सिंगल इजॅक्युलेशन. एका इजॅक्युलेशनमध्ये 2.5 ml ते 4 ml इतकं सीमेन बाहेर पडतं. त्याच्यामध्ये एका सीमेनमध्ये जवळजवळ 400 मिलियन एवढे स्पर्म असतात. 400 मिलियन. इट कंटेन्स सिक्रिशन ऑफ इपिडायडिमिस. त्याच्यामध्ये सिक्रिशन इपिडायडिमिसचं सिक्रिशन असतं आणि शिवाय त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे. न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी, त्याच्यामध्ये काही बायकार्बोनेट्स हे न्यूट्रलायझिंग करतात आणि प्रोस्टाग्लॅन्डिनचं सुद्धा सिक्रिशन ह्याच्यामध्ये असतं. हे सीमेन. आता यानंतर लास्ट पार्ट आहे तो म्हणजे एक्सटर्नल जेनिटालिया. ह्या एक्सटर्नल जेनिटालियामध्ये पेनिसचा समावेश आहे आणि स्क्रोटम. पेनिस हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे मेलमधला. इट इज अ मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. इट इज सिलिंड्रिकल मस्क्युलर म्हणजे तो सिलिंड्रिकल आहे, इलॉंगेटेड आहे, मस्क्युलर आहे आणि त्याच्यामध्ये 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू असतात. कार्पोरा कॅव्हर्नोसा, त्यानंतर कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि असे इरेक्टाईल टिश्यू त्याच्यामध्ये असतात. आणि आपण याच पेनिसला त्याचा टोकाचा जो सोलर पार्ट आहे, द सोलर पार्ट ऑफ द टिप ऑफ द पेनिस म्हणजे टोकाचा जो सोलर पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणायचं आहे? ग्लान्स पेनिस. इट इज कवर्ड बाय अ लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल्ड फोर स्किन ऑर प्रिप्यूस. म्हणजे त्याच्या टोकाला ज्या ग्लान्स पेनिसला कव्हर करणारा जे लूज फोल्ड असतं स्किनचं त्यालाच आपण काय म्हणायचं आहे? फोर स्किन किंवा प्रिप्यूस असं म्हणत असतो. त्यानंतर ह्याच टेस्टिसना बाहेरून कव्हर करणारा म्हणजे स्क्रोटम किंवा त्याला आपण स्क्रोटल सॅक असं पण म्हणतो.
स्क्रोटल सॅक जे आहे इट इज अ लूज पाऊच, म्हणजे तसं सैलसर असं हा सॅक सारखा पाऊच सारखा भाग आहे. ऑफ पिगमेंटेड स्किन, म्हणजे त्याच्यावरती जी स्किन आहे ती पिगमेंटेड असते, त्याच्यावरती पिगमेंट्स असतात. लाईन बिहाइंड द पेनिस, पेनिसच्या खालच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला असतो हा. आणि दोन्ही टेस्टिसला झाकणारा म्हणजे राईट आणि लेफ्ट स्क्रोटल सॅक हे एका सेप्टमनं, त्याला आपण ट्युनिका डार्टोज म्हणतो, मेड अप ऑफ स्मूथ मसल फायबर, हे ट्युनिका डार्टोजनं जोडलेले असतात. टेस्टिस स्क्रोटम जे आहे ते एका शॉर्ट मस्क्युलर बँडनं म्हणजे ग्युबर्नॅक्युलम, ह्या ग्युबर्नॅक्युलमनं काय केलेले असतात, ते पूर्णपणे टेस्टिसला बाहेरून ग्युबर्नॅक्युलमनं काय केलेलं असतं, जोडलेलं असतं. टेस्टिस रिमेन सस्पेंडेड इन द स्क्रोटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. फेल्युअर ऑफ टेस्टिस टू डिसेंड इन स्क्रोटम इज कॉल्ड क्रिप्टॉर्किडिझम. म्हणजे जर टेस्टिस त्या स्क्रोटम सॅकमध्ये आल्याच नाही, त्या स्क्रोटम सॅकमध्ये खाली डिसेंड झाला नाही, तर त्याला आपण क्रिप्टॉर्किडिझम असं म्हणतो. द फेल्युअर ऑल्सो रिझल्ट इन द स्टरिलिटी. असं जर झालं असेल तर त्या व्यक्तीमध्ये स्टरिलिटी येते, म्हणजे रिप्रोडक्टिव्हची ॲबिलिटी राहत नाही आणि म्हणजेच वंध्यत्व येतं. द क्रीमास्टर अँड डार्टोज मसल्स ऑफ स्क्रोटम हेल्प इन ड्रॉविंग टेस्टिस क्लोज अँड ऑर अवे फ्रॉम द बॉडी. त्याच्यामध्ये जे डार्टोज मसल्स आहेत त्यामुळं हे टेस्टिसला शरीराच्या तापमानापासून बाजूला म्हणजे कमी तापमानात ठेवण्याचं काम, म्हणजे एक प्रकारचं टेस्टिसला बॉडीपासून लांब ठेवण्याचं काम हे डार्टोज मसल आणि क्रीमास्टर मसल्स करत असतात. त्यामुळे टेस्टिसला नेहमी 2 ते 3 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरची आवश्यकता असते आणि नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा त्याचं बॉडी टेम्परेचर कमी असेल तरच त्याच्यामध्ये स्पर्म्स तयार होतात. आणि त्यामुळं स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसला हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कमीत कमी टेम्परेचरमध्येच स्पर्म तयार होऊ शकतात. आणि त्यामुळे टेस्टिसचं टेम्परेचर मेंटेन होणं म्हणजे 2 डिग्री ते 3 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्या स्क्रोटल सॅकचा त्याला खूप चांगला उपयोग होत असतो. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग पाहणार आहोत. थँक्यू.